नमस्कार, मी ॲडव्होकेट शेखर रासवळकर आपले माझ्या विधी कक्षामध्ये स्वागत आहे। सर्वप्रथम आपणाला स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। मित्रांनो, नीट यूजी संदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये एकूण 40 याचिका या दाखल झाल्या होत्या आणि सर्व याचिकाकर्त्यांची एकच मागणी होती की झालेली जी परीक्षा आहे ती रद्द करण्यात येऊन पुन्हा नव्याने परीक्षा घेण्यात यावी अशी त्यांची मागणी होती। आणि याचं प्रमुख कारण असं होतं की त्या याचिकाकर्त्यांचं जे असं म्हणणं होतं की याच्यामधले पेपर्स हे जे लीक झालेले आहेत, आपण त्याला फुटले म्हणतो, पेपर फुटलेले आहेत आणि बऱ्याच प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे। परंतु सर्वोच्च न्यायालयाने 3 न्यायमूर्तीच्या खंडपीठाने त्या परीक्षा पुन्हा घेण्यास नकार दिला आणि त्यांच्या सर्वच्या सर्व 40 याचिका आहे या डिस्पोज ऑफ केल्या। आता आपल्याला नीट यूजी म्हणजे काय हे समजावून घेणं आवश्यक आहे। नीट यूजी ही जी परीक्षा आहे ही राष्ट्रीय स्तरावरची परीक्षा आहे। याला आपण राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा असं म्हणतो। आता ज्या विद्यार्थ्यांचं वय वर्ष 17 पूर्ण झालेलं आहे आणि ज्यांचा सायन्स फॅकल्टीमध्ये पीसीबी म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी हा विषय आहे आणि ज्यांना 50% पेक्षा जास्त मार्क मिळालेले आहेत आणि ज्या विद्यार्थ्यांना MBBS किंवा डेंटिस्टसाठी प्रवेश घ्यावयाचा आहे त्यांना नीट ही परीक्षा अनिवार्य कंपल्सरी केलेली आहे। नीट यूजी ही जी कन्सेप्ट आहे किंवा ही परीक्षा आहे ही 2013-14 साली प्रथमतः ही लागू करण्यात आली आणि 2017 साली कारण या परीक्षा संदर्भात सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान देण्यात आलं होतं आणि 2017 साली सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला की तुम्हाला नीटची परीक्षा ही द्यावीच लागेल। त्याच्यामुळे त्याच्यामधली असलेली अनसर्टन्टी ही आता दूर झालेली आहे। नीट स्थापन करण्याचा मुख्य उद्देश काय होता तर त्यांच्यामध्ये असं म्हणणं होतं की जी क्लिष्ट पद्धत आहे ती त्यांनी क्लिष्ट पद्धत त्यांना ती संपुष्टात आणायची होती। सिंगल एंट्रन्स एक्झामिनेशन आणि दुसरं पारदर्शकता आणि तिसरं त्यांना भारतामध्ये देशामध्ये चांगल्या प्रकारचे गुणवान डॉक्टर हे त्यांना निर्माण करावायचे होते, हा त्या पाठीमागचा उद्देश होता। परंतु चालू वर्षी काय झालं, चालू वर्षी ज्यावेळेस लोकसभेचा निकाल लागला, मला वाटतं 4 जूनला, त्यावेळेस सर्व देशाचं संबंध जगाचं लक्ष त्या लोकसभेच्या निकालापुढे लागलं होतं। त्या धामधुमीमध्ये हा नीट यूजीचा निकाल डिक्लेअर करण्यात आला। परंतु काही जे चाणाक्ष पालक आहेत त्यांच्या ही गोष्ट लक्षात आली की याच्यामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये घोटाळा झालेला आहे आणि त्यांच्या असं लक्षात आलं की न भूतो न भविष्यती असा हा निकाल लागलेला आहे आणि त्यामुळे शिक्षण क्षेत्रामध्ये एकच खळबळ उडाली आणि मग त्यांनी तो सर्वोच्च न्यायालयामध्ये हा पिटिशन दाखल केला। सर्वोच्च न्यायालयामध्ये ज्यावेळेस हा पिटिशन आला त्यावेळेस सर्वोच्च न्यायालयाने सर्वप्रथम सीबीआयची स्थापना केली आणि सीबीआयची स्थापना केल्यानंतर त्या सीबीआयने असा रिपोर्ट कोर्टाला सादर केला की काही विशिष्ट ठिकाणी याची पेपर फुटलेला ही गोष्ट सत्य आहे। उदाहरणार्थ पाटणा आणि अजून कुठलं तरी ठिकाण आहे त्या ठिकाणी पेपर फुटलेले आहेत, भ्रष्टाचार झालेला आहे असं सुप्रीम कोर्टाच्या निदर्शनास त्यांनी आणून दिलं। मग सुप्रीम कोर्टाने सेंट्रल गव्हर्नमेंट अटॉर्नी जनरल यांचंही म्हणणं ऐकलं, त्यांनी सांगितलं की कोर्टाला असं निवेदन केलं, सबमिशन केलं की काही प्रमाणामध्ये पेपर फुटलेले आहे ही गोष्ट त्यांनी मान्य केली। त्यामुळे सुप्रीम कोर्टाला वाटलं की याची जी सँटिटी आहे ही सँटिटी सुद्धा जपली गेली नाहीये, हे सुप्रीम कोर्टाने काही अंशी मान्य केलं। कारण काही मुलांना पैकीच्या पैकी मार्क देण्यात आले आणि काहींना ग्रेस मार्क देण्यात आले, परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या असं लक्षात आलं की जरी काही विशिष्ट ठिकाणी पेपर फुटलेले आहे ही गोष्ट जरी मान्य असली तरी पूर्ण भारतामध्ये पेपर फुटले, लीक झाले याबद्दलचा कुठल्याही प्रकारचा सकृतदर्शनी पुरावा कोर्टासमोर आज मितीस काही दिसून येत नाही। त्यामुळे त्यांनी सांगितलेलं आहे की जर ही परीक्षा आपण घ्यायचा जर पुन्हा आदेश पारित केला तर त्याच्यामध्ये जे मेडिकल क्षेत्रातले ज्यांनी जे परीक्षा दिलेल्या आहेत
म्हणजे 10% जर घोटाळा झाला असेल तर 90% लोकांवर त्याचा गुणवान विद्यार्थ्यांवरती परिणाम होईल, असं त्यांचं एकंदर ते निर्णयाप्रत आले. आणि त्यांनी सांगितलं की पेपर कुठलीही गोष्ट मान्य आहे, परंतु 10% लोकांसाठी 90% नुकसान करणं हे आमच्या कॉन्शियसला, ज्युडिशियस माइंडला पटत नाही. त्या कारणास्तव त्यांनी ती परीक्षा पुन्हा घेण्यास नकार दिला. मित्रांनो, हे जरी खरं असलं, परंतु जर पेपर फुटून किंवा भ्रष्टाचार करून जर समाजामध्ये अशा प्रकारचे डॉक्टर देशामध्ये हे निर्माण झाले, तर देशाची जी आरोग्य व्यवस्था आहे आधीच धोक्यात आलेली आहे. आणि अशा तऱ्हेचे डॉक्टर जर समाजामध्ये येऊन वैद्यकीय व्यवसाय करायला लागले तर आरोग्य व्यवस्था धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही. कारण शेवटी डॉक्टर हा पेशा असा, ही डॉक्टर ही जी परीक्षा आहे ही अत्यंत कठीण परीक्षा आहे. माझ्या दृष्टिकोनातून ही परीक्षा युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन पेक्षाही अत्यंत कठीण परीक्षा आहे. आणि अशा तऱ्हेचं डॉक्टरांकडे जर तुम्ही एखादं डायग्नोसिस केलं आणि त्या डॉक्टरांनी डायग्नोसिस जर चुकीचं केलं, तर एखादं निदान चुकीचं केलं तर त्या रुग्णाला, त्या पेशंटला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागते. नुकतंच एका नाशिक रोडला एका पेशंटचं उजव्या पायाच्या ऐवजी त्यांनी डाव्या पायाचं ऑपरेशन केलं. अशा घटना, अप्रिय घटना घडलेल्या आहेत. तर अशा प्रकारच्या घटना या भविष्यात होऊ नये म्हणून केंद्र सरकारने सर्वप्रथम त्याबद्दल कडक कायदा करणं आवश्यक आहे. कडक कायदा करून चालणार नाही तर त्याकरता जास्तीत जास्त शिक्षा ही जर तुम्ही जर हे केली, रिकमेंड केली, तर याला चांगल्या प्रकारचा वचक बसेल. एक पहिले आमच्या न्यायदान क्षेत्रामध्ये एखादा निर्णय चुकला तर तुम्हाला तो अमेंड करता येतो, रिव्ह्यू करता येतो, वरिष्ठ कोर्टामध्ये तुम्हाला तो सेटासर करता येतो. तुमचं फार आर्थिक नुकसान होईल. परंतु वैद्यकीय क्षेत्रामध्ये जर एखादं निदान चुकलं तर त्या रुग्णाला त्याचे गंभीर परिणाम हे भोगावे लागतील. असो मित्रांनो, मी माझ्या परीने तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला. आपल्याला माझा हा व्हिडिओ आवडला, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.